स्टुडंट्स, लॉग टेबल मध्ये आपण ओके आतापर्यंत मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, पॉवर्स, ओके रूट्स एवढं बघितलंय. ओके आज मी तुम्हाला एक नवीन पॉइंट शिकवणार आहे. ओके अँड सेकंड थिंग, थोडे स्क्वेअर रूटची पण आपण रिव्हिजन करू आज. ओके नाउ सो टुडे आय एम गोइंग टू टीच यू रेसिप्रोकल. ओके how to find out reciprocals by using log table. I will teach you two methods. Okay, one a log method and a direct method. Okay, log method मला शिकवायची नाही, ती शिकवली ऑलरेडी, तुम्हाला माहिती आहे. मला फक्त डायरेक्ट मेथड शिकवायची. ओके सो पे अटेन्शन. सो the first problem I'll take x is equal to 1 upon 8.2. Okay, so this is called reciprocal. 1 upon 8.2. ओके आता हे तुम्ही लॉगनी करू शकता आणि डायरेक्ट पण करू शकता. पहिले लॉगनी. आता लॉगनी कसं करणार, हा डिव्हिजनचा प्रॉब्लेम आहे, सो आपण पहिल्यांदा लॉगनी करू. ओके सो फर्स्ट स्टेप, टेकिंग लॉग. सो लॉग ऑफ x इज इक्वल टू लॉग ऑफ 1 upon 8.2. ओके डिव्हिजन आहे म्हणजे लॉग मध्ये होणार सबट्रॅक्शन. लॉग ऑफ 1 मायनस लॉग ऑफ 8.2. ओके नाउ कॅरेक्टरिस्टिक, 1 ची कॅरेक्टरिस्टिक 0 मायनस 8.2 ची पण कॅरेक्टरिस्टिक 0. ओके सो आता आपण लॉग चेक करू दोघांचे. सो द लॉग ऑफ 1 म्हणजे 10, 10 म्हणजे 0, 0 0 0 0. ठीक आहे. 8.2 म्हणजे 82, 82 अंडर 0 9138. ओके सबट्रॅक्शन कडे लक्ष द्या. ओके मी होमवर्क मध्ये नोटीस केले काही मुलं चुका करतायत. ओके त्यामुळे लक्ष द्या. सो 0.0000 मायनस 0.9138. लक्ष द्या. Now you cannot divide subtract this, so carry घेतला 10 minus 8 2, इथं 10 घेतला म्हटल्यावर इथे 9, 9 minus 3 6, 9 minus 1 8, 9 minus 9 0. आता या 0 ला कट केलं तर इथं -1 येणार आणि -1 minus 0 -1 म्हणजे बार 1. ओके 0 वर कधीच बार येत नाही, लक्षात ठेवा. ओके सो इथे 0 ला कट केलं तर -1 करायचं म्हणजे 0 असेल तर -1, -1 असेल तर -2, तसं -1 -0 -1 म्हणजे युअर आन्सर इज लॉग x इज इक्वल टू बार 1.0862. ओके सो दिस इज व्हाट आई गॉट आफ्टर सबट्रैक्शन. ओके नाउ दिस इज log x. I have to remove log. So whenever we have to remove log, so I will write down taking anti-log. So anti-log घ्या. ओके मग anti-log कोणाचं घ्यायचं आपल्याला, बार 1.0862. So x equal to anti-log of बार 1.0862. So चला anti-log बघा. कोणाचा बघायचा, पॉइंट नंतर कोण आहे 08, 08 चा 62 चेक, 08 चा 6 आणि 2 1220 6 आणि 2 1220 म्हणजेच 1.220 into 10 raised to -1. ठीक आहे म्हणजेच x equals to 0.1220 is my answer. ओके ठीक आहे. हे माझं फायनल, हे असं लिहिलं तरी चालतं, असं लिहिलं तरी चालतं. ठीक आहे म्हणजे आता हे फायनल आन्सर आलेलं आहे. आता हे आपण कशाने केलं, हे आपण लॉग वापरूनच केलं पण डिव्हिजननी केलं. ओके आय विल टीच यू डायरेक्ट मेथड. ओके आपल्या लॉग टेबल मध्ये ओके पुढे गेल्यानंतर स्क्वेअर रूट झाले ना, त्याच्यानंतर एक कॉलम आहे, त्या कॉलमचं नाव आहे रेसिप्रोकल्स ऑफ
4 फिगर नंबर्स, रेसिप्रोकल्स नावाचा कॉलम. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा रेसिप्रोकल हा शब्द आपण कधी यूज करतो रे, जेव्हा न्यूमरेटर मध्ये 1 असतो आणि डिनॉमिनेटर मध्ये काही असू शकतं. म्हणजे 1/2. 1/2 कोण आहे? रेसिप्रोकल ऑफ 2. ओके. 1/8 रेसिप्रोकल ऑफ 8. ओके. तसं आपण कोण काढलंय? रेसिप्रोकल ऑफ 8.2. ओके. सो मग आता रेसिप्रोकल कॉलम मध्ये कसं चेक करायचं? फर्स्ट ऑफ ऑल इफ यू लुक एट रेसिप्रोकल कॉलम, स्टार्ट बघा, स्टार्ट. ओके. इथे आहे 1.0. ओके. 1 आणि इकडे शेवटी आहे 9.9. ओके. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला रेसिप्रोकल 1 to 9.9च काढता येतात या टेबलमध्ये. ठीक आहे. आता आपला नंबर 8.2. ओके. म्हणजे आपला नंबर 1 आणि 9.9च्या मध्ये आहे. ओके. आपल्याला कुणाचा रेसिप्रोकल काढायचा? 8.2चा. त्याच्या पुढे कोणी आहे का? नाही. मग 0 घ्या. ओके. मग पहिल्या कॉलम मध्ये पहिले 2 डिजिट बघायचे. 8.2 बघितलं, 8.2 आणि 8.2च्या पुढे कोण नाहीये म्हणजे 0. मग 8.2च्या पुढे काय बघा बरं, शून्यामध्ये तुम्हाला दिसेल तिथे आहे 0.1220. कळलं का आता तुम्हाला? ओके. तिथे एक्झॅक्टली 8.2च्या समोर आहे ना 0.1220. हेच तर आपला आन्सर आहे. ओके. म्हणजेच बाय युझिंग दिस टेबल यू गेट. अरे किती स्टेप्स वाचल्या आपल्या. हे काही करायचं नाही, डायरेक्ट लिहून टाकायचं 0.122. आणि हा कॉलम असतो बोर्डाच्या लॉग टेबल मध्ये रेसिप्रोकलचा, यूज करायचा. कळलं? ओके. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, टेबल नीट बघायचा. मुलं कुठं चुकतात मी तुम्हाला सांगतो. ओके. अजून करू प्रॉब्लेम्स, मग तुम्हाला कळेल. हा प्रॉब्लेम समजला? ओके. आता आपल्याला लॉग वापरून नाही करायचं, आता आपल्याला डायरेक्ट करायचे प्रॉब्लेम्स. ओके. सो नाउ वी आर नॉट गोइंग टू यूज लॉग, वी आर गोइंग टू डू इट डिरेक्टली. ओके. बघा आता सेकंड प्रॉब्लेम. x इक्वल टू 1/4. 1/4. तुम्हाला ऍक्च्युली उत्तर माहिती आहे सगळ्यांना, 0.25. 0.25 इज द आन्सर. ओके. आपण हे कसं बघायचं? आता 4 आहे ना, आपला कॉलम कुठनं स्टार्ट होतो? 1.0. आता 4 आहे. अरे 4 म्हणजेच 4.0 ना. 4 लाच तुम्ही 4.0 पण लिहू शकता. मग 4.0चा 0, 0.2500 आन्सर आहे. कळलं? ओके. थर्ड, x इक्वल टू 1/7.98. x इक्वल टू 1/7.98. पहिले मेक शुअर इथे 1 आहे. खालचा नंबर 1 to 9.9च्या मध्ये आहे का? आहे. 1 to 9.9च्या मध्ये आहे. चला, काय पहिले 2? 7.9. ओके. चला 7.9 मध्ये गेलो. ओके. 7.9. त्याच्या पुढे कोण आहे रे? 8. 7.9चा 8. 1253. ओके. सर 7.9चा 8 मध्ये 1253 आहे. हे उत्तर आहे का? नाही. उत्तर हे नाहीये. उत्तर हे 0 पॉइंट. तुम्ही म्हणाल सर तिथे पॉइंट नाहीये. तर पहिल्या कॉलम मध्ये पॉइंट असेल तर पुढच्या सगळ्या नंबरला पॉइंट असतो. ते प्रत्येक ठिकाणी पॉइंट लिहित नाही. So if there is point in the first column, it means there is a point in all other columns. Okay? त्यामुळे जरी फक्त नंबर दिसत असला तरी उत्तर 0 पॉइंट येणार. हा कॉमन सेन्स आहे. न्यूमरेटर छोटा आहे, डिनॉमिनेटर मोठा आहे, उत्तर 1 पेक्षा कमी येणार. ओके. सो 0.1253 इज द आन्सर. ओके. तुम्हाला काय करायचं माहिती का? प्रॅक्टिस कशी करायची? असा एक प्रॉब्लेम घ्यायचा, लॉगनी करायचा आणि रेसिप्रोकल बघायचा. ओके. म्हणजे तुमच्या दोन्ही मेथडची प्रॅक्टिस पण होईल आणि तुमचं आन्सर करेक्ट आहे का नाही हे तुम्हालाच कळेल. ठीक आहे. ओके. वन मोर आय गिव्ह यू. फोर्थ, x इक्वल टू 1/2.918. 2.918. ओके. आता सगळ्यात पहिली गोष्ट, 2.9 हा 1 आणि 9.9च्या मध्ये आहे. ठीक आहे. सेकंड, वरती 1 पण आहे. व्हेरी गुड. मग 2.9च्या पुढे कोण आहे? 1. मग 2.9च्या पुढे 1 बघितला, 3436. 3436 हा कोण आहे? 2.9च्या पुढे 1. त्या स्लाइडीत 8 बघा.
त्याच लाईनीत 8 मध्ये आहे 9. ओके, आता आपण नेहमी काय करतो, आपण या दोघांची ऍडिशन करतो, राईट. ओके, बरोबर आहे तुमचं. पण ह्या वेळेस वरती जरा बघा काय लिहिलंय. तिथं त्या शेवटच्या टेबलचं नाव असतं मीन डिफरन्स, आणि तिथं मीन डिफरन्सच्या खाली एक शब्द लिहिलाय सबट्रॅक्ट. याचा अर्थ या वेळेस +9 नाही करायचा, -9 करायचा. ओके, म्हणजेच सर ते लॉग मध्ये तर काहीच लिहिलं नव्हतं. लॉगच्या टेबलमध्ये जिथे काही लिहिलेलं नसतं याचा अर्थ ऍडिशन असतो, आणि जिथे लिहिलंय काहीतरी तिथे सबट्रॅक्शन असते. म्हणजे सबट्रॅक्ट असा शब्द असेल तर सबट्रॅक्शन करायची, काही लिहिलं नसेल तर ऍडिशन करायची. ओके, म्हणजे मीन डिफरन्स नेहमी ऍडच होतो असं नाहीये. ओके, जर तिथे सबट्रॅक्ट शब्द असेल तर तो सबट्रॅक्ट करायचा. ओके, मग चला 3 4 3 6 -9 3 4 2 7 3 4 2 7. पण मी तुम्हाला सांगितलं आन्सर्स आर ऑलवेज इन डेसिमल. सो 0.3427 इज द आन्सर फॉर दिस प्रॉब्लेम. कळलं? बघा, गोष्टी महत्वाच्या काय आहेत रे. यात नवीन काय शिकलं तुम्ही? पहिली गोष्ट नवीन काय शिकला तर वरती 1 पाहिजे. दुसरं, डिनॉमिनेटर मधला नंबर 1 आणि 9.9च्या मध्ये पाहिजे. आणि तिसरं, इथे मीन डिफरन्सची ऍडिशन नाही करायची, सबट्रॅक्शन करायची. ओके, आणि उत्तर नेहमी 0 पॉइंट असतं कारण हे रेसिप्रोकल आहे. ओके, ठीक आहे. सी, यांनी खूप वेळ वाचतो आहे, म्हणजे अमाऊंट ऑफ टाइम. हे लॉगनी केलं तरी तुमचं उत्तर येईल, मी नाही म्हणत नाही, पण लॉग बघा, सबट्रॅक्शन करा, अँटी लॉग बघा, ह्याच्यापेक्षा हे डायरेक्ट आहे. ओके, दॅट्स व्हाय दिस इज व्हेरी युजफुल कॉलम. ओके, नाउ आय विल गिव्ह यू वन मोर प्रॉब्लेम. ओके, बघा इकडे आता नीट लक्ष द्या. प्रॉब्लेम खूप सिंपल आहे. ओके, पॅनिक नका हो. ओके, काहीतरी करू आपण. x = 1/64.81. ओके, दिस इज द प्रॉब्लेम. x = 1/64.81. नाउ वी हॅव टू सॉल्व दिस प्रॉब्लेम. आता आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. आता तुम्ही म्हणाल सर वरती 1 आहे, व्हेरी गुड, पण सर तो जो खालचा नंबर आहे ना तो 64.81 आहे, आणि आपल्याकडे जो कॉलम आहे ना तो फक्त 9.9 पर्यंतच आहे. बरोबर आहे. म्हणजे याचा डायरेक्ट बघता येईल का? नाही सर, याचा डायरेक्ट बघता येणार नाही, कारण आपल्याकडे 9.9 पर्यंतच बघता येतो ना. ओके, मग काय करायचं तर मग सर तरी पण मला हा सॉल्व्ह करायचा, तर अजून एक मेथड आहे, डिव्हिजननी करा. याचा लॉग बघा, याचा लॉग बघा, मायनस करा आणि अँटी लॉग बघा. ओके, पण मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो, आता लक्ष द्या. x = 1/6481 असा नंबर आहे ना, हा डेसिमल इकडे आहे ना, पण मला इथे डेसिमल पाहिजे. ओके, सो आय वॉन्ट टू शिफ्ट द डेसिमल टू द लेफ्ट साइड, म्हणजे इथं 10 ची पॉवर येईल. किती? 1. +1 का -1? +1. का बरं +1? कारण तुम्ही लेफ्टला शिफ्ट झाला. ओके, ऑलवेज रिमेंबर, इकडे बघा, 1 × 100 1 × 100 म्हणजेच 1 × 10⁻². लिहिता ना. ओके, इकडे बघा, अजून सोपं करून सांगतो. 100 = आता 100 ला डेसिमल आहे का? आहे ना सर, शेवटी आहे. मग त्याला 2 घरं मागे घ्या, म्हणजे 1.00 इंटू, पण 2 घरं मागे घेतले म्हणजे × 10⁻². जे मगाशी लिहिलं होतं तेच लिहिलं मी आता. म्हणजे याला लिहिणार मी 1 × 10⁻², म्हणजेच 10⁻². म्हणजे जर का 100 आलं तर 100 ला आपण 10⁻² लिहितो ना, कारण 10चा स्क्वेअरच आहे ना 100. ओके, म्हणजे याचा अर्थ व्हेन यू शिफ्ट द डेसिमल टू द लेफ्ट साइड, ओके, देन 10च्या पॉवर मध्ये नंबर्स ऍड करायचे, प्लस करायचे. कधी? लेफ्टला गेलो तर. इफ यू शिफ्ट द डेसिमल टू द राइट साइड, 10च्या पॉवर मध्ये नंबर सबट्रॅक्ट करायचे. किती सबट्रॅक्ट करायचे सर? जेवढे डिजिट तुम्ही पुढे जाणार. ओके, मी दुसरं एक्झाम्पल देतो बघा. 1 2 3 4 8 9 इथे पॉइंट आहे, × 10⁻² असा नंबर आहे. ओके, दिस इज माय नंबर. ठीक आहे,
आता नीट बघा मी काय सांगितलं, 1 2 3 4 8 9 हा नंबर आहे ना, इथे डेसिमल आहे ना, मला इथे द्यायचा आहे. म्हणजे मी 1 2 किती घरं मागे आलो, 2 घरं लेफ्टला गेलो ना, म्हणजे प्लस करायचं. आता 10⁻² ऑलरेडी तिथे आहे, हा जो आहे तोच लिहिलाय, आणि मी शिफ्ट केलो, लेफ्टला गेलो, 2 डिजिट गेलो म्हणजे +2, म्हणजे माझं फायनल आन्सर आलं 1.2348 इंटू 10⁻4. 1 2 3. अरे हे तिन्ही नंबर सेम आहेत. तुम्ही डेसिमल शिफ्ट केला पण पॉवर चेंज केली ना, म्हणजे नंबर नाही बदलला तुम्ही. 10² आणि 100 सेम आहेत, तसं आहे, हे तिन्ही नंबर सेम आहेत. कळलं? ओके. म्हणजे जेव्हा तुम्ही लेफ्ट साइडला शिफ्ट करता तेव्हा 10 ची पॉवर ऍड करायची. किती? आता मी इथे 2 डिजिट शिफ्ट झालो म्हणून मी +2 केला. ओके. नाउ विल डू रिव्हर्स. पे अटेन्शन. सेम प्रॉब्लेम. कुठे डेसिमल? इथे आहे ना, मला इथे डेसिमल पाहिजे. म्हणजे तू कुठे, आपण कुठे चाललोय आता, राईटला चाललोय. 10⁻² ऑलरेडी आहे, राईटला गेलो 1 डिजिट म्हणून 10⁻⁻1 करायचं. सो 1234.89 इंटू 10⁻1. ओके. सो व्हेन यू शिफ्ट डेसिमल टू द राईट 10⁻⁻ करायचं, व्हेन यू शिफ्ट डेसिमल टू द लेफ्ट 10⁻+ करायचं. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. बघा इकडे काय केलं मी, इथे होतं ना डेसिमल, कुठे शिफ्ट केला, लेफ्टला. किती डिजिट? 1, म्हणून इथे 10⁻1 लिहिलं. झालं. म्हणजे हा नंबर आणि हा नंबर सेम आहे का डिफरंट आहे? सेम आहे. हा एक्झॅक्टली सेम नंबर आहे. ठीक आहे. आता ह्या नंबरकडे नीट बघा. ओके. ठीक आहे. x = ह्याला म्हणतात रेसिप्रोकल. हा पण रेसिप्रोकल आहे, पण हा मला बघता येत नव्हता ना, हा बघता येईल. हा 10⁻1 वर गेला, -1. आणि आता याचं तुम्हाला काय बघायचं आहे? रेसिप्रोकल, जो आपल्याला लॉग टेबल मध्ये बघता येणार आहे. सो विल चेक द रेसिप्रोकल. ओके. कुठे बघायचा? पहिले 2 डिजिट काय आहेत? 6.4, पुढे 8, पुढे 8, त्याच्या पुढे 1, त्याच्या पुढे 1 मध्ये 0च आहे, त्यामुळे चेंज नाही होणार. 1543. फक्त उत्तर 0 पॉइंट. सो दिस इज द आन्सर. आता तुम्ही म्हणाल सर हे पॉवर नकोय, हा मायनस आहे ना, काय करायचं आहे? ह्याच्यात हा कट कधी होईल? जेव्हा ह्याच्यात +1 होईल ना. प्लस कधी होतो? लेफ्टला, म्हणजे 0.01543. सो दिस इज द रेसिप्रोकल ऑफ युअर नंबर. कळलं? म्हणजे काय करायचं आहे का, काही अवघड नाही. आपल्याकडे टेबल कुठून कुठपर्यंत आहे? 1 to 9.9 टेबल आहे ना. ठीक आहे. मग आपण काय करू, आपण आपल्या नंबरला 1 to 9.9 मध्ये कन्वर्ट करू. ओके. आपला टेबल 1 to 9.9 आहे ना. हा, मग आपण आपल्या नंबरला 1 to 9.9 मध्ये कन्वर्ट करू बाय चेंजिंग देअर पॉवर. कारण पॉवर नंतर मॅनेज करता येते. हे काय, मी पॉवर परत मॅनेज करून टाकली ना. इथे मी जसं 10⁻1 केलं होतं, वरती गेल्यावर तो 10⁻⁻1 झाला. तो काढण्यासाठी मला परत +1 करायचं होतं, मी अजून एकदा लेफ्टला गेलो. सो दीज 2 नंबर्स आर सेम. ओके. दिस इज हाऊ यू शुड डू इट. ओके. जेणेकरून वेळ वाचतो. पण हे कधी? जेव्हा वरती 1 असतो. हे सगळं रेसिप्रोकल साठी. ओके. अजून एक सांगतो मी तुम्हाला. बघा, x = 1/0.0102. ओके. तुम्ही म्हणाल सर हा नाही बघता येणार, कारण हा 1 to 9.9 मध्ये नाहीये. मग आता मी काय करतो बघा, x = 1/1.02. 0 आहे ना, 1 2 घरं राईटला गेलो म्हणजे 10⁻⁻². राईटला गेलो ना. इथे कुठे गेलो होतो? लेफ्टला. इथे राईटला. याचं काय बघायचं? रेसिप्रोकल. 1.0चा 2, 9804. इकडे 0 पॉइंट. ओके. इंटू हा 10⁻² वर घ्या, 10⁻². जसा इथे 10⁻1 वरती गेल्यावर -1 झाला, तसं -2 वर गेल्यावर +2 झाला. सर मला हा 2 नकोय, -2 करायचंय, म्हणजे 2 घरं राईटला. सो x = 98.04. गॉट इट? ओके. म्हणजे याचा अर्थ काय करायचं रे, जर तुमचा नंबर नसेल त्या रेंजमध्ये तर त्याला रेंजमध्ये घेऊन यायचं आणि सॉल्व्ह करायचं.
पॉवर्स वी कॅन मॅनेज लेटर ऑन ऑल्सो. पॉवर्स आपण नंतरही मॅनेज करू शकतो, त्याच्यात काही जास्त इश्यू नसतो. ठीक आहे. ओके, so this is how you should use the table or column called reciprocals. Okay, now after reciprocals, okay, pay attention. मी तुम्हाला काल रूट्स पण शिकवले, त्यात पण मी तुम्हाला ट्रिक शिकवतो. रूट्स मध्ये बघा इकडे काय करायचं, x इक्वल टू अंडर रूट 9468. ओके, आता म्हणजे रेस टू हाफ. ओके, ते तुम्ही लॉगनी करू शकता, नाही पण मी तुम्हाला डायरेक्ट टेबलने शिकवणार आहे. आपल्याकडे स्क्वेअर रूटचे पण 2 कॉलम आहेत, एक 1 to 10 आणि एक 10 to 100. आता डेसिमल दिसत नाही म्हणजे शेवटी आहे. मग मी काय केलं बघा, मी त्याला लिहिलं 94.68. मी 2 डिजिट लेफ्टला आलो, मग इंटू 10⁻². तुम्ही म्हणाल सर तुम्ही ना त्याला 9.468 इंटू 10⁻³ का नाही लिहिला, बरोबर ना? कारण आपल्याकडे 2 कॉलम आहेत, 1 to 10 पण आहे आणि 10 to 100 पण आहे. मग तुम्ही त्याला 9.4 असं का नाही लिहिलं, हेच का लिहिलं, कारण स्क्वेअर रूट घेताना मी काल सांगितलं होतं, स्क्वेअर रूट घेताना 10 ची पॉवर 2 चा मल्टिपल पाहिजे. हा 2 चा मल्टिपल आहे, हा 2 चा मल्टिपल नाहीये, म्हणून असं नाही करायचं, असं करायचं. ओके, सो हा आणि हा नंबर सेम आहे का डिफरंट आहे? सेम आहे, फक्त हा डेसिमल लास्टला होता, तो मी 2 डिजिट शिफ्ट केला. आता 10⁻², त्याचं स्क्वेअर रूट 10⁻1, हाफ करतो ना आपण पॉवर स्क्वेअर रूट मध्ये. 94.68 94.6 म्हणजे हा 10 to 100 मध्ये बघा स्क्वेअर रूट नावाचं कॉलम आहे 10 to 100. काय पहिला नंबर 94, त्याच्या पुढे अंडर 6 अंडर 8 4 ऍड करायचे 9.730 9.730. तुम्हाला पाहिजे तर ते 10 परत मॅनेज करा. x इक्वल टू 97.30. सो दिस इज द स्क्वेअर रूट ऑफ माय नंबर. ओके, म्हणजे जसं आपण रेसिप्रोकल साठी पॉवर ऍडजस्ट करतो ना, तसं स्क्वेअर रूट क्यूब रूट साठी पण करू शकतो. ओके, अँड ट्राय टू गेट द नंबर इन आवर टेबल. आपल्याकडे 1 to 10 आणि 10 to 100 चा टेबल आहे ना, मग त्याच्या आतमध्ये नंबर आणा, सॉल्व्ह करा आणि परत पॉवर मॅनेज करा. ओके, हे बघा गडबड नका करू, हे तुम्हाला लगेच नाही आलं तरी चालेल, हे प्रॅक्टिसनी येईल, पण तुम्हाला बेसिक लॉग आला पाहिजे. ओके सर, ते स्क्वेअर रूट बाय लॉग ते आलं पाहिजे, हे प्रॅक्टिसनी येईल तुम्हाला, याचं टेन्शन. फक्त मी हे का सांगितलं, कारण म्हणजे आता सगळंच लिंक आहे, तर मग आत्ताच सांगून ठेवलं म्हणजे काहींना समजलं तर चांगली गोष्ट आहे, नाही समजलं काही टेन्शन नाही, आपण हे परत सोडू. ओके, गेटिंग इट? लॉग मी म्हटलं ना, लॉगचा यूज कधी चांगला करता येईल जर तुम्ही स्वतःहून खूप प्रॅक्टिस केली तर. ओके, आणि ती प्रॅक्टिस अशी 1, 2 किंवा आठवडाभरासाठी नाहीये. whenever you are going to get numerical you have to solve. ओके, म्हणजे आता तुम्हाला समजलं असेल की करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर आहे. ओके, त्याचे न्यूमरिकल्स मी सांगितलं होतं की लॉगनी सोडवायचे. आता तुम्हाला कळलं असेल की तिथे जे मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन आहेत दॅट यू आर गोइंग टू सॉल्व्ह बाय लॉग. ओके, पॉवर बाजूला काढायची, लॉगनी कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आणि आन्सर चेक करा. ते आन्सर चेक करा तुम्ही. ओके, ठीक आहे, म्हणजे तुम्हाला कळेल की खरंच ते लॉगनी येतं का नाही. ओके, आणि याची प्रॅक्टिस करा. आतापर्यंत आपण मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, स्क्वेअर, क्यूब, रूट्स, रेसिप्रोकल एवढं बघितलं. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. ओके, म्हणजे जे तुमचं साइन, कॉस, टॅन, दॅट वी आर गोइंग टू स्टडी इन नेक्स्ट कपल ऑफ लेक्चर्स. ओके, सो आजचा होमवर्क देतो आणि मग आपण थांबूया. ओके, हे डायरेक्ट केलं तरी चालेल, लॉगनी केलं तरी चालेल. ओके,
ओके, सो ट्राय टू सॉल्व दिस प्रॉब्लेम. इफ यू सॉल्व बाय डायरेक्ट तरी चालेल, डायरेक्ट केलं तरी चालेल, लॉगनी केलं तरी चालेल. ओके, ठीक आहे. सो विल स्टॉप हियर. थँक्यू.